थांबा. जर तुमच्या घरात रोज कटकटी होत असतील, पैसा टिकत नसेल किंवा विनाकारण आजारपणे येत असतील, तर हा व्हिडिओ अजिबात स्क्रोल करू नका. कारण आज प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ तुमच्या घराचे भाग्य बदलणारा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश तुम्हाला देत आहेत. स्वामींच्या मते घरात फक्त हे साधे बदल करा. देव स्वतः तुमच्या प्रत्येक संकटात पाठीशी उभा राहील. भक्तांनो, स्वामी समर्थ सांगतात की तुमचे घर हे केवळ विटा मातींची वास्तू नसून ते एक पवित्र मंदिर आहे. ज्या घरात दररोज सकाळी सूर्यप्रकाशासोबत स्वच्छता नांदते आणि जिथे विनाकारण साठवून ठेवलेली अडगळ नसते, तिथेच सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. घरातील स्वच्छता हीच लक्ष्मीच्या आगमनाची पहिली पायरी आहे. घर अस्वच्छ आणि प्रसन्न नसेल तर कोणतीही पूजा सफळ नाही होत. स्वामी पुढे समजावून सांगतात की पूजेमध्ये मोठमोठे दिखावे किंवा डामडौल करण्याची अजिबात गरज नाही. हजारो रुपयांचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा मनापासून वाहिलेले एक तुळशीचे पान देवाला अधिक प्रिय असते. रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात विश्वासाने एक दिवा आणि धूप लावा. देवाला उपचारांपेक्षा तुमच्या मनातील भावाची आणि निष्ठेची खरी गरज असते. यासोबत स्वामी समर्थ आपल्या भक्तांना एक मुख्य बदल करायला सांगतात, तो म्हणजे वाणीतील गोडवा. स्वामी म्हणतात, ज्या घरात रोज कटकटी, भांडणे आणि कडू शब्द बोलले जातात, त्या घरातून लक्ष्मी दारातूनच परत फिरते. घरातील अन्नपूर्णेचा म्हणजेच महिलांचा आणि वृद्धांचा जिथे आदर होतो, तिथे देव स्वतः प्रसन्न होऊन राहतो. त्यामुळे तुमच्या रोजच्या बोलण्यात गोडवा आणि आपुलकी आणा. शेवटी स्वामी भक्तांना अतिशय मोलाचा सल्ला देतात की फक्त तोंडाने नामावळ्या जपल्या म्हणजे माझी पूर्ण कृपा होईल असे नाही. तुमच्या दारात आलेल्या भुकेल्याला अन्नाचा एक घास द्या आणि निस्वार्थ भावनेने कोणता तरी मदतीचा हात पुढे करा. जेव्हा तुम्ही इतरांचे दुःख हलके करता, तेव्हा देव स्वतः तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या पाठीशी ढाल बनून उभा राहतो. भक्तांनो, आजपासूनच स्वामींचा हा संदेश आपल्या घरात अंमलात आणा. हा संदेश फक्त स्वतःपुरता न ठेवता स्वामींच्या इतर भक्तांपर्यंत आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही घरात स्वामींची कृपा राहील. स्वामींवर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.